स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले। मात्र उद्घाटनानंतरही इमारतीचा प्रत्यक्ष वापर सुरू झालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे। त्याहून गंभीर बाब म्हणजे इमारत सर्वांसाठी खुली असल्याचा दावा केला जात असतानाही पुरुषांसाठीचे प्रसाधनगृह अद्याप कुलूप बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सार्वजनिक निधीतून उभारलेल्या इमारतीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना उद्घाटनानंतरही पुरुष प्रसाधनगृह वापरासाठी खुले न करणे हा प्रकार अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे। एखाद्या नागरिकाला किंवा कर्मचाऱ्याला सुविधा उपलब्ध नसणे ही केवळ गैरसोय नसून प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। पंचायत समितीतील एका अधिकाऱ्याने सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे अद्याप नव्या इमारतीत नियमित कामकाज सुरू करण्यात आलेले नाही। त्यामुळे उद्घाटन होऊनही कार्यालयीन व्यवहार जुन्याच ठिकाणावरून सुरू असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे एका इमारतीचे 2 वेळा उद्घाटन झालेले असताना आता प्रत्येक अधिकाऱ्याच्या कार्यालयासाठी सुद्धा स्वतंत्र उद्घाटनाची वाट पाहावी लागणार का, असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला जात आहे। कार्यालयांचे स्थलांतरही अद्याप झालेले नसल्याने त्यासाठी स्वतंत्र स्थलांतर सोहळा आयोजित केला जाणार का, अशी ही चर्चा रंगू लागली आहे। दरम्यान नव्या इमारतीत अनेक ठिकाणी घाणींचे साम्राज्य दिसून येत असून स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे। उद्घाटनाचा गाजावाजा झाला, मात्र नागरिकांना आवश्यक सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता अद्याप कागदावरच असल्याची भावना व्यक्त होत आहे। उद्घाटन हा केवळ फीत कापण्याचा कार्यक्रम नसतो, तर नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असते। मात्र पुरुष प्रसाधनगृहाला कुलूप, कार्यालयांचे रखडलेले स्थलांतर आणि इमारतीत स्वच्छतेचा अभाव या बाबी पाहता ही इमारत प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।